नमस्कार मित्रांनो, ऋतिका रिव्ह्यू या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागांमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आलेला बघणार आहोत। कारण इथे आनंदीला हात धरून बाहेर काढणाऱ्या शिल्पाचा पृथ्वीने उतरवला माज। शिल्पाच्या विरोधात जाऊन पृथ्वी देणार आनंदीला आपल्या आईची जागा आणि मालक साहेबांच्या पत्नीचा दर्जा। तर आता हे बघून विद्याधर आणि शिल्पा हादरले। हा सगळा ट्विस्ट आपल्याला बघायला भेटणार, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर इथे आनंदीच्या अश्रूचे थेंब मालक साहेबांच्या हातावर पडलेले असतात। आता मालक साहेबांना जर अशी शुद्ध आलेली असते ते आता आनंदीच्या नकळत आनंदी मात्र मालक साहेबांचा घट्ट हात पकडते आणि मालक साहेबांना म्हणत असते, मालक साहेब तुमच्याशिवाय या आनंदीचं आयुष्य शून्य आहे, त्यासाठी तुम्हाला उठावंच लागेल, खंबीरपणे उभं राहावंच लागेल। हे बघा मालक साहेब, एवढ्या संकटातनं प्रत्येक वेळेस तुम्ही माझी साथ दिली, मला बाहेर काढले, त्यामुळे मालक साहेब आज जोवर तुम्ही या संकटातनं बाहेर निघत नाही तोवर मी तुमची साथ सोडणार नाही, मी तुमची इथेच सेवा करणार। असे म्हणत आता मालक साहेबांचे आनंदी पाय चेपू लागते। त्याच वेळेस आता लगेच शिल्पा मालक साहेबांच्या रूममध्ये आलेली असते। पृथ्वी अरे 2 घास खाऊन घे। आता समोरचं दृश्य बघून या शिल्पाला धक्काच बसतो, कारण समोर पृथ्वी नाही तर आनंदी मालक साहेबांच्या बेडवरती बसलेली असते, मालक साहेबांची सेवा करत असते। आता हे बघून या शिल्पाच्या तळपायाची आग मस्तकाला जाते। ए तुला सांगितलं होतं ना किचनमध्येच पडायचं, तू इकडे कशी काय आली? हे बघ माझ्या भावापासनं दूर राहा, हे मी तुला लय वेळा सांगितला, पण तुला ना त्याचं सुख बघवत नाही आहे का? त्याची मुलं आहेत त्याची सेवा करण्यासाठी, तुझा आणि त्याचा काही संबंध नाही आहे, चल निघ इकडनं। त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, हे बघा शिल्पाताई प्लीज आजचा दिवस माझ्यावरचा राग बाजूला ठेवा ना, मालक साहेबांची सेवा करणं खूप गरजेचं आहे, त्यांना बरं करणं खूप गरजेचं आहे, शिल्पाताई समजून घ्या प्लीज, माझ्यावरचा राग बाजूला ठेवा। तेव्हा शिल्पा म्हणू लागते, ए तू मला या रूममध्ये नको या, निघ आत्ताच्या आत्ता इकडनं निघ। तेव्हा आनंदी म्हणू लागते, नाही शिल्पाताई आज तुम्ही मला हाना मारा काही बोला, पण मी आज मालक साहेबांपासून दूर जाणार नाही, जोवर मालक साहेब ठीक होत नाही तोपर्यंत ही आनंदी इथेच राहणार। त्याच वेळेस आता शिल्पाला लय राग येतो, अशी कशी जात नाही तू, मी बघतेच। असे म्हणत आता लगेच शिल्पा पटकन आनंदीचा घट्ट हात पकडते, आता मी तुला ओढतच बाहेर नेऊन फेकते की नाही बघच। असे म्हणत आता शिल्पा लगेच आनंदीचा घट्ट हात पकडते आणि तिला ओढतच घराबाहेर म्हणजे मालक साहेबांच्या रूम बाहेर काढणार। तेच आता मालक साहेबांना शुद्ध आलेली असते। मालक साहेब घट्ट आनंदीचा हात पकडतात, समिधा थांब, माझी समिधा कुठेही जाणार नाही। असे म्हणताच आता शिल्पाला तर धक्का बसतो, कारण मालक साहेब आनंदीचा हात पकडून तिला समिधा म्हणत असतात। शिल्पाला लय राग येतो। तेव्हा लगेच आता शिल्पा म्हणू लागते, युगंधर काय बोलतोयस तू? हे बघ तू ग्लानीत आहे, तू शुद्धीवर आलाय पण तू ग्लानीत आहे युगंधर, ही समिधा नाही आहे, ही आनंदी आहे आणि समिधाची जागा मी या आनंदीला कधीच घेऊ देणार नाही, तू बाहेर चल। पण मालक साहेबांनी घट्ट आनंदीचा हात पकडलेला असतो। त्याच वेळेस आता शिल्पा तो हात सोडण्याचा प्रयत्न करत असते, पण मालक साहेब माझी समिधा असे म्हणत आनंदीचा हात सोडायला तयार नसतात। ते ग्लानीत आता आनंदीला समिधा म्हणत असतात। आता मात्र हे सगळं पृथ्वीने बघितलेलं असतं। आता लगेच शिल्पा आनंदीला ओढत असते। त्याच वेळेस पृथ्वी आतमध्ये येतो, तू थांब, काय करतेस तू? अगं तुला वेळ लागलाय का तिला एवढा त्रास देते? काय चूक केली तिने? मिस्टर युगंधर निंबाळकर यांनी लग्न करून तिला या घरात आणलंय ना, मग करू दे ना तिला त्यांची सेवा। त्यावर शिल्पा म्हणू लागते, पृथ्वी तुला या आनंदीचा एवढा पुळका काय येतोय? हे बघ या आनंदीने काय काय केलंय, तुमच्या आईची जागा घेण्याचा प्रयत्न केलाय, तुमच्या बापाला तुमच्यापासून दूर केलंय, तुम्हाला दिसतंय ना, मग तिची बाजू घेणं बंद कर। मी या आनंदीला तिची जागा दाखवणार, तिला या रूममध्ये प्रवेश भेटणार नाही, चल ग तू बाहेर। पण मालक साहेब माझी समिधा असे म्हणत आनंदीला सोडायला तयार नसतात। आता मात्र पृथ्वी लगेच आत्तूला म्हणू लागतो, शिल्पा तू थांब, अगं काय करतेस? अगं त्यांची तब्येत तरी बघ, त्यांची अवस्था किती बिकट आहे, तुला कळतंय का? त्यांना जर आनंदी त्यांच्याजवळ हवी असेल तर आपण त्यांच्या मनाप्रमाणे वागूया ना,
आनंदी, तू कुठेही जाणार नाही, तू इथेच राहणार. आनंदीला मात्र खूप भारी वाटतं. पृथ्वी, थँक्यू. मला मालक साहेबांची सेवा करायची. मला समिधाताईंची जागा नको आहे. मला फक्त मालक साहेब बरे झालेले हवेत. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, नाही पृथ्वी, मी आज कुणाचंही ऐकणार नाही आहे. तू चल. त्याच वेळेस पृथ्वी म्हणू लागतो, बाळासाहेब तू पुरे झालं. निंबाळकरांच्या घराण्यात सून म्हणून आली आनंदी आणि तू तिला असं बाहेर काढू शकत नाही. आनंदी आमची आई आहे आणि ती मालक साहेबांची पत्नी आहे. तिला पूर्ण अधिकार आहे या रूममध्ये राहण्याचा. तिला इकडेच राहू दे. आता शिल्पाला धक्का बसतो. जो पृथ्वी आनंदीवरती एवढा रागवलेला असतो, मालक साहेबांवरती त्याचा भयानक राग असतो, तरीही तो आज आनंदीची साथ देतोय हे बघून शिल्पाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. त्याच वेळेस आता लगेच शिल्पा म्हणू लागते, पृथ्वी ऐकून. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, आत्तू मला आता 1-2 काहीही ऐकायचं नाही आहे. तू लगेच इकडनं बाहेर जा. तुला तुझ्या भावाची तब्येत बरी होणं महत्त्वाचं आहे की नाही? मग जर त्यांना आनंदीची साथ हवी असेल तर आपण त्यांच्या मनाप्रमाणेच वागूया. हे बघ, डॉक्टरनी काय सांगितलं आहे, 24 तास खूप क्रिटिकल असणार आहे त्यांच्यासाठी. आणि जर मालक साहेबांना, माझ्या बाबांना जर आनंदी हवी असेल त्यांच्या सोबतीला, तर मला काही हरकत नाही. कारण मला हा माणूस नीट झालेला हवा आहे आत्तू, आणि त्यासाठी त्यांच्याप्रमाणे वागायला मी तयार आहे. आनंदी, तू मालक साहेबांची सेवा कर. तू इकडनं कुठेही जाऊ नको. आता लगेच भडकलेली शिल्पा तातडीने तिकडनं निघून जाते. तर आता पृथ्वी आनंदीकडे बघत असतो. आनंदी रडत असते, मालक साहेबांचे पाय चेपत असते. मालक साहेब आता ग्लानीत बरळत असतात. आता मात्र पृथ्वीने इथे आनंदीची साथ दिलेली बघून आरतीलाही खूप बरं वाटतं. आता पृथ्वी आपल्या रूममध्ये निघून जातो. त्याच्या पाठोपाठ आरतीही जाते. आरती मात्र अगदी छान शांतपणे पृथ्वीशी बोलून त्याची समजूत काढू लागते. आता जे काही आनंदीच्या बाबतीत घडलेलं असतं ते सगळं आता पृथ्वीला आरती सांगण्याचा प्रयत्न करत असते. आता या सगळ्यामध्ये पृथ्वी खूप थकलेला असतो. त्याला अचानक डोळा लागतो. तो आता तिथेच आरतीच्या मांडीवरती झोपतो. आता हे सगळं दृश्य विद्याधरने बघितलेलं असतं. तातडीने भडकलेल्या शिल्पाकडे विद्याधर जातो. शिल्पाताई, बघतेस ना, अगं या निंबाळकरांच्या हवेलीत ना आपली हक्कलपट्टी होणार. आज त्या आनंदीने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि तुला मालक साहेबांच्या रूममधनं बाहेर काढून दिलं ना बाहेर काढून. अगं मग आपल्याला काहीतरी करावं लागेल. कारण फक्त आनंदीच नाही तर ती आरतीसुद्धा आपल्या घरावर डोळा ठेवणे पृथ्वीच्या जवळ जाते. आपल्याला मोठं काहीतरी कांड करावं लागेल. आता मात्र या विद्याधरच्या डोक्यात नको ती प्लॅनिंग आलेली असतात. त्याच वेळेस आता लगेच विद्याधर आपला प्लॅन सगळा काही शिल्पाला सांगतो. आता आरतीला निंबाळकरांच्या घरातनं बाहेर काढण्यासाठी आता या विद्याधर आणि शिल्पाने मोठा डाव रचलेला असतो. शिल्पा आणि विद्याधर मिळून आरतीवरती घाणेरडे आरोप लावत असतात. पण आता पृथ्वी मात्र एका शब्दात विद्याधर काकाला आणि शिल्पाला कसं गार करणार आणि आनंदी आणि आरतीची कशी बाजू घेणार, आनंदीला या घरात बायकोचा दर्जा, मालक साहेबांची सेवा करण्याची परवानगी आणि समिधाची जागा कशी मिळवून देणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.